तुकाराम महाराज म्हणतात की मी भक्ती मार्गाने निघालेला आहो, अध्यात्मामध्ये मी आहे हे फार बरे झाले. ते काय म्हणतात पुढं, बर्वे माझ्या केले मने पंथे येणे निघाले, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे, साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने, तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. तर काय म्हणतात, माझे मन आता भक्तिपंथाच्या देवाच्या मार्गाने निघाले आहे. हे खूप चांगले झालेले आहे. आता देवरायाच्या प्रतापाने अभयाच्या ठिकाणी म्हणजे जेथे कोणत्याही प्रकारचे भय नाही अशा ठिकाणी तो मला त्याच्या सामर्थ्याने पोहोचवेल व त्याच्या मदतीने मी तिथे पोहोचेलसुद्धा. आता परमार्थ करण्यासाठी केवळ हरीचे कीर्तन हेच माझे मुख्य साधन आहे. त्यामुळे इतर कोणत्याही साधनाच्या बरोबर जाण्याची मला गरज उरलेली नाही. हरीच्या कीर्तनाने सर्व काही सांग म्हणजे सफल झालेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हरीची सत्ता खूप मोठी आहे. मग आपण कोणतेही कार्य करत असताना जर त्याचे कृपा आशीर्वाद आपल्यावर असतील तर आपल्या कार्यात कोण खोळंबा करेल. म्हणजे आपल्यावर जर हरीची कृपा असेल तर आपण कोणतेही काम करा, त्या कामामध्ये कधीही अडचण येणार नाही. आणि म्हणून कर्मासोबत आपल्याला ईश्वराची भक्तीसुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्यांची कृपा असणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाहीत आणि कोणतीही कामे सहज होतील असं सांगतात. रामकृष्ण हरी.